जय हिंद मित्रांनो, माझी परळी माझी जबाबदारी. काल पंकजाताईंनी रामनवमीनिमित्त पूर्ण परळी शहरामध्ये काळाराम मंदिर, सावळाराम मंदिर अशा मंदिरांना भेटी दिल्या. रामनवमी चांगली उत्साहामध्ये साजरी केली. पण माझ्या मते ताईंनी शहरामधल्या जनसामान्यांच्या समस्या, नालीच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, रस्त्यातील खड्डे, जे काही ड्रेनेजबद्दल मी आज 2 महिन्यांपासून बोलत आहे, त्या ड्रेनेजची परिस्थिती आणि शहरामध्ये पर्यावरण मंत्री त्या आहेत, त्यामुळे परळी शहराला जो वीटभट्ट्यांचा विळखा आहे आणि त्यामुळे त्या वीटभट्ट्या जे एकदम रस्त्यावर आहेत, टोकवाडी भागातील असतील, डावीकडे जाताना असतील, इकडे चांदापूरकडे जाताना असतील, तर या वीटभट्ट्यांच्या विळख्यामुळे आज जनसामान्यांचं आरोग्य किती धोक्यात आलं आहे. आज प्रत्येकाच्या घशामध्ये घरघर थायरॉईडचे रुग्ण वाढत आहेत. त्याचप्रमाणे हृदयाचे, फुफ्फुसाचे आजार, जेणेकरून हार्ट अटॅक येणे, पॅरालिस होणे आणि या दूषित कणांमुळे, या छोट्या छोट्या धुळीच्या किंवा राखेच्या कणांमुळे जी आज पूर्ण परळी शहरामध्ये एक आरोग्याची सर्वात महत्त्वाची गंभीर समस्या झालेली आहे. याबद्दल ताईंनी खरं म्हणजे पर्यावरण मंत्री आहेत म्हणून त्यांनी विचार करायला हवा की वीटभट्ट्या कशा असाव्यात, कुठं असाव्यात, त्यांचं नियोजन कसं असावं. म्हणजे या कुठल्याही कायद्याप्रमाणे वीटभट्ट्या नसताना अशांना परवानगी देऊन जिल्हाधिकारी, तहसीलदार हे सर्व फक्त आपलं मुगं घेऊन गप्प आहेत. परंतु ताई, तुम्हाला जनतेनं आणि महाराष्ट्र राज्यानं जी जबाबदारी सोपवलेली आहे तर ती जबाबदारी आपण पार पाडावी. आणि आपण जे रामनवमीनिमित्त फिरत आहात, आपण एकटेच फिरत नाहीत. आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता फक्त धर्माचंच राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहे, मग्न आहे. परंतु विकासाच्या राजकारणाची गरज आज एकालाही दिसत नाही. आज आपल्या राज्यासमोर शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, वीज, महागाई, गुन्हेगारी अशा या महत्त्वाच्या समस्या असताना आपण जर का फक्त धर्माचाच प्रचार, आज एक एक सेकंद महत्त्वाचा आहे ताई. आणि सर्व भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादीचे नेते असोत, काँग्रेसचे असोत, शिवसेनेचे असोत, आपण फक्त जयंत्या, उत्सव यामध्येच आपण फक्त व्यस्त आहात. पण असे प्रश्न कोणी उचलत आहे का की जनसामान्यांना काय हवं आहे, त्यांच्या काय. परंतु तुम्हाला फक्त धर्माचा प्रचार यासाठीच करायचा आहे की बहुजन समाज हा धर्माच्या नादी लागून जर का राहिला तरच तुम्हाला तुमची सत्ता आणि तुम्हाला पूर्ण म्हणजे खुर्ची आणि अर्थप्राप्ती हे पूर्ण काही सगळं तुम्हाला या राज्यातील नेत्यांना भोगता येईल, या देशातील नेत्यांना भोगता येईल. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की बहुजन समाज आता तरी जागा हो. भारतीय जनता पार्टी असो किंवा कुठलीही पार्टी असो, ही फक्त धर्माच्या राजकारणावरच तुम्हाला जिवंत ठेवीत आहे. फक्त तुम्हाला धर्माचं राजकारण करून या धर्माच्या राजकारणामधून कशी आर्थिक पिळवणूक आणि तुमचं आर्थिक शोषण करायचं, या पलीकडे कोणालाही असं वाटत नाही की आपला देश हा सिंगापूर, जापान, जर्मनी, रशिया, अमेरिका यांच्यासारखा, चीन यांच्यासारखा स्वतः स्वावलंबी आणि महासत्ता बनावा. फक्त महासत्ता हे फक्त नावाला देश महासत्तेकडे जात आहे. आज देशाचे प्रधानमंत्री सांगतात की आम्ही 80 करोड लोकांना, जनतेला, भारतवासियांना राशन पुरवत आहोत, अन्न पुरवत आहोत. आणि म्हणजे तुम्ही आजपर्यंत 70 वर्षामध्ये तुम्ही फक्त राशनच्या आणि अन्नाच्याच ह्याच्यात बाहेरून पडला नाहीत. म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठीच देशातील नागरिकांना किती संघर्ष करावा लागत आहे. जर तुम्ही हे स्वाभिमानाने सांगत असताल तर याशिवाय शोकांतिक आणि दुर्दैवी गोष्ट नाही. तुमचे प्रश्न असायला हवे देशाच्या प्रगतीविषयी. देशामध्ये आज तुमच्या काय काय उपाययोजना आहेत, किती विकासाची कामं आहेत, तुमचे रस्ते, तुमचे सामान्य माणसांचं जीवन उंचमान किती उंचावलेलं आहे. तुमच्या प्रत्येक माणसाचा, नागरिकाचा आज बेरोजगारी म्हणा, महागाईचा प्रश्न म्हणा, आज स्वतः किती सक्षम आहे. आज प्रत्येक माणूस हा 200, 300, 500 रुपये रोज कमवायला आज महाग झाला आहे. तरी माझी आपल्या सर्व नेत्यास, फक्त भारतीय जनता पार्टीच नाही तर या देशातील सर्व राजकीय पार्ट्यांना एक नागरिक म्हणून विनंती आहे की बुवा तुम्ही देशाच्या विकासावर बोला, देशांच्या समस्यांवर बोला, राज्याच्या, गावाच्या, शहराच्या या काय समस्या आहेत नागरिकांच्या याच्यावर बोला. आम्हाला धर्माच्या नादी लावून फक्त धर्माचं चॉकलेट आमच्या हातामध्ये देऊन
आणि तुमची मुलं, तुमचे लेकरं, तुमचे सगळं बाहेर देशामध्ये विदेशामध्ये शिकायला पाठवून मोठमोठ्या कंपन्यांवर तुम्ही ताबा करून त्यामधून तुम्ही फक्त बाहेर तुमची संपत्ती जमा करत आहात. ती फक्त संपत्ती जमा न करता आज प्रत्येक या देशातला तरुण हा तुमचा मुलगा आहे. प्रत्येक मुलगी ही तुमची मुलगी आहे, या देशाच्या भविष्य आहे. म्हणून फक्त स्वतःच्या लेकरासारखा जसा विचार करता तसं या येणाऱ्या या पूर्ण पिढीचा ही तुमची लेकरं समजून त्यांचा विचार करा. फक्त स्वतःची घरं भरू नका. जय हिंद, जय भारत.